नमस्कार, जय महाराष्ट्र, जय मराठी. आज तुम्ही पाहत असाल मुंबई, ठाणे आणि मीरा भाईंदर, काही ठिकाणी वसई विरार, अनेक रिक्षा चालकांचा माज, उन्माद, हेकेखोरपणा आणि प्रशासनाला वेठीस धरलाय, नागरिकांना वेठीस धरलाय, असे अनेक व्हिडिओ समाज माध्यमावरती प्रसारित होत आहेत. मुळात हे कोण लोक आहेत? ही ती लोक आहेत जी राजकारणी लोकांची ही मतदार आहेत. या राजकारणी लोकांना यांची मतं हवी आहेत म्हणून यांना बेकायदेशीररित्या या महाराष्ट्रात वाढवलंय. आज हे इतका मुजरपणा करतायत की या महाराष्ट्राची राज्य भाषा, अधिकृत भाषा, जिला 66 वर्ष झाले या राज्याची अधिकृत भाषा होऊन, ती भाषा यांना बोलायची नाहीये. 1989चा परिवहन विभागाचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये यांनी एक लेखीनामा दिलेला असतो की आम्हाला मराठी अवगत आहे, तेव्हा यांना परवाने हे वाटले जातात, दिले जातात. फक्त गेल्या अनेक वर्ष याची अंमलबजावणी होत नव्हती. आम्ही अनेक वर्ष शासनाकडे पाठपुरावा करतोय. आता त्याची अंमलबजावणी होते. नामदार सन्माननीय श्री प्रताप सरनाईक, जे परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्याचे आहेत, यांनी हा पुढाकार घेतलाय. त्यांच्यासोबत खंबीरपणे आम्ही मराठी एकीकरण समितीच्या मार्फत अनेक असंख्य मराठी लोक सोबत आहोत. हा महाराष्ट्र त्यांच्या सोबत आहे, शासन सोबत आहे आणि सगळ्यांनी मोठ्या जल्लोषात या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. खरं तर ही अंमलबजावणीला उशीर झालेला आहे. आम्ही फेब्रुवारीपासून याचा पाठपुरावा करतोय आणि तेव्हापासून यांनी सांगितलं होतं की 1 मे पासून याची अंमलबजावणी होईल, परंतु त्यांनी वेळ काढूपणा केला आणि 1 मे पासून सांगितलं गेलं की आपण 15 ऑगस्ट पर्यंत यांना मुदत देऊ. 3 महिन्याची मुदत दिली. आताही फक्त नोटीस बजावल्या जात आहे आणि 1 महिन्यानंतर 3 महिने यांचं लायसन्स, परवाने रद्द होतील. देशामध्येच नव्हे, जगामध्ये असं कुठलंही शहर नाही, देश नाही, राज्य नाही जिथे स्थानिक भाषा न येता तुम्ही उदरनिर्वाह करू शकता किंवा हे दळणवळणाचे जे साधन आहेत ते वापरू शकता. आज प्रवासी यांच्याकडे बसतो तेव्हा वाद होतात, मारामाऱ्या होतात, भांडण होतं आणि त्यामुळे मराठी भाषा अवगत असणं गरजेचं आहे. यांना रस्ते माहीत नसतात, यांना प्रवासी काय बोलतो हे समजत नसतं. या परप्रांतीयांनी फक्त मराठीच्या सक्तीला आता विरोध नाही करत आहे. ते रिक्षा, टॅक्सी, हे ओला उबेरला आता आपण केलं, याला उशीर झालाय. परंतु याआधी जेव्हा मराठी भाषा नाम फलकावर असावी, मराठी पाट्याचा जो विषय आपण आणला होता, जो 1948 पासून आहे, जो 1966 मध्ये आला, त्यानंतर 2020 मध्ये पुन्हा 2017 मध्ये त्याच्यात बदल झाला, 2020 मध्ये बदल झाला, तेव्हापासून हे परप्रांतीय त्याला देखील विरोध करत आले. या परप्रांत्यांनी मराठीची सक्तीला शाळेमध्ये विरोध केला. आमच्या मुलांना आम्ही मराठी शिकवणार नाही. हे परप्रांतीय आता रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी आली पाहिजे याला विरोध करतायत. मुळात तुम्ही ज्या वेळेस या महाराष्ट्र राज्यामध्ये येता तेव्हा मला माहिती नव्हतं का की हे मराठी भाषिक राज्य आहे. या मुंबईसाठी, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी 107 लोकांनी छातीवरती गोळ्या झेललेल्या आहेत, त्यांचं रक्त सांडलंय. तेव्हा ही मुंबई एक भाषिक मराठी राज्यामध्ये स्थापन झाली. संयुक्त महाराष्ट्राचा लढा या परप्रांताने कधीतरी वाचावा. ही फक्त आमची अस्मिता नाही, ही ओळख आहे, हे आमचं अस्तित्व आहे आणि मुळात देशाची रचनाच भाषावार प्रांत रचना आहे. उत्तर भारतातले नेते आणि उत्तर भारतातून इथे येऊन स्थायिक झालेले आमच्याच काही राजकीय पक्षांनी यांना मोठे केलेले आज हे मराठीच्या विरोधात बोलतायत. तुम्हाला लाज वाटत नाहीये की तुमच्या नाकारत्यापणामुळे तुमच्या राज्यामध्ये रोजगार नाहीयेत, उदरनिर्वाहाचे साधन नाहीयेत, नोकऱ्या, व्यवसाय नाहीयेत, म्हणून या परप्रांतीय गोरगरीब लोकांना महाराष्ट्रात यावं लागतं. तुम्ही आज वर तोंड करून बोलताय की महाराष्ट्रामध्ये मराठीची गरज काय, मराठीचा सन्मान आहे. तुमच्या राज्यामध्ये जर आम्ही येऊन सांगितलं की तुमच्या राज्याची भाषा न बोलता आम्ही रिक्षा चालवू, मराठीच बोलू, तुम्हाला चालणार आहे का? राजस्थानमध्ये एका विद्यापीठामध्ये मराठीला विरोध करणारे कोण होते? तुम्हीच होतात ना. मग महाराष्ट्रामध्ये मराठी नकोय. महाराष्ट्रामध्ये तुम्ही मराठी माणसाला घर नाकारणार, मांसाहारी खायचं नाही म्हणणार, 8-8 दिवस, 9-9 दिवस पर्युषण काळामध्ये बंद ठेवणार, रस्ते काबीज करणार, चौक काबीज करणार, एक परमिटवरती 5-5 रिक्षा चालवणार, सगळे बेकायदेशीर धंदे तुम्ही इथे चालवणार आणि तुम्हाला फक्त राज्याची भाषा बोला, लोकांशी प्रेमाने वागा, हे जर कोणी सांगत असेल, शासन नियम कायदे करत असेल, तुम्ही त्याला विरोध करता. मुळात आज जो परप्रांत्यांनी हायदोस घातलाय, लोकांना वेठीस धरले, त्यावेळेस आमचे पोलीस कुठे होते? हे पोलीस मराठी मोर्चाच्या वेळेस आम्हाला किती त्रास दिला, मराठी महापौराच्या वेळेस आंदोलनात किती त्रास दिला,
हिंदी सक्ती ज्यावेळेस इथे मराठी मुलांवरती शाळेमध्ये लादली जात होती तेव्हा आम्ही आंदोलन केलं, तेव्हा या पोलिसांनी किती त्रास दिला. मराठी शाळांसाठी आम्ही आंदोलन केले, त्यावेळेस तुम्ही आम्हाला किती त्रास दिला. कुठलंही आंदोलन करायचं म्हटलं तर तुम्ही आम्हाला किती त्रास देता, घरून उचलून घेऊन जाता, रस्त्यावर जमू देत नाही, आमच्यावर गुन्हे नोंद करता. या मराठी महापौराच्या मोर्चासाठी आमच्यावरती गुन्हे नोंदवलेत ना तुम्ही. आज किती लोकांवर गुन्हे नोंदवले? कुठे होतात तुम्ही दिवसभर? प्रशासन कुठे आहे? आज तुमच्या काठ्या बाहेर का नाही निघाल्या? आज तुमच्या गाड्या बाहेर का नाही निघाल्या? असा प्रश्न मराठी एकीकरण समिती तुम्हाला विचारते. महाराष्ट्रामध्ये जर परप्रांतीयांनी हैदोस घालायचा प्रयत्न केला तर आम्हीही गप्प बसणार नाही. शासनाने यांच्या ताबडतोब मुसक्या आवळाव्या, अन्यथा 2 दिवसानंतर मराठी माणसाची ताकद रस्त्यावर तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही. यांचा बंदोबस्त फक्त मराठी माणूस करेल, एवढं लक्षात घ्या. उद्या जर यांनी रस्त्यावरती हैदोस घातला आणि जर नागरिकांना वेठीस धरलं आणि पोलिसांनी कोणतीही कारवाई नाही केली तर आम्हाला मात्र रस्त्यावर उतरावं लागेल, याची नोंद घ्यावी. आणि राजकारणी मंडळी, तुम्ही महाराष्ट्रामध्ये हे काय वाढवून ठेवलंय ना मतांसाठी, या मतांच्या तुकड्यांसाठी, हे आज तुमच्या नजरेसमोर आहे. यातून तुम्ही काहीतरी बोध घ्याल, काहीतरी शिकाल अशी आम्हाला खात्री आहे. मतांच्या गणितापायी महाराष्ट्राचं वाटोळं तुम्ही राजकारणी मंडळी आणि लाचार गुलाम प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केले. कारण परमिट वाटणारे, लायसन्स देणारे हे आमचे मराठी आडनावाचे अधिकारीच होते. सुधरा तुम्ही. महाराष्ट्र घाण ठेवू नका. जय महाराष्ट्र.